नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर अय्यंगे। मी गेली 15 वर्षे चाइल्ड सायकियाट्रिस्ट म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे। आज आपण लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यापैकी एक महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर, याला सीडी असं आपण म्हणू शकतो। तर कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे काय, याची लक्षणे कोणती हे आपण बघूया। ज्या मुलांना कंडक्ट डिसऑर्डरचा आजार आहे त्यांच्यामध्ये प्रमुख लक्षणे दिसतात ती म्हणजे ही मुलं अतिशय रागीट असतात, तापट असतात, ॲग्रेसिव्ह असतात, ती कधी-कधी खोटं बोलत असतात, ती नेहमी मित्रांशी, पालकांशी, शिक्षकांशी उद्धट वागत असतात, खोड्या काढत असतात। इव्हन ते लहान मुलं जे असतात ती प्राण्यांशी क्रूरतेने वागत असतात। म्हणजे मांजर दिसलं तर त्याला शेपटी ओढ किंवा त्याला दगड मार, कुत्र्याला मार किंवा इतर प्राण्यांशी ते काहीतरी गैरवर्तन करत असतात। अशी मुलं शाळेमध्ये शाळेचे, समाजाचे जे नियम घालून दिलेले आहेत ते मोडत असतात। शाळेमध्ये ते नेहमी वस्तूची तोडफोड करत असतात, म्हणजे खुर्ची असेल, टेबल असेल तर त्यांचं ते नुकसान करत असतात, चोरी करत असतात। इव्हन छोट्या चोरी म्हणजे इतर मुलांचे जे पेन्सिल असतील, रबर असेल किंवा जे काही वस्तू असतील तर ते चोरत असतात आणि त्या मुलांना ते न सांगता पण ते वापरत असतात। याचं त्यांना काहीच वाटत नसतं। काही मुलं नेहमी पालकांशी, शिक्षकांशी खोटं बोलत असतात। काही वेळा त्यांचे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी पण एका वेगळ्या रेंजमध्ये गैरवर्तणूक त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये दिसून येत असते। ही मुलं शाळेला जातो म्हणतात पण शाळेत जात नाहीत, गैरहजर राहत असतात पण पालकांना ते माहीत नसतं। काही मुलं ही नेहमी भांडत असतात, त्यामुळे त्यांच्या तोंडातून शिवीगाळ निघू शकते, असभ्य त्यांचं वर्तणूक असू शकते। काही मुलं ही धारदार शस्त्र बाळगतात किंवा हाणामारी किंवा भांडण करत असतात। काही दिवसापूर्वी आम्ही पेपरमध्ये पाहिलं होतं की सांगली जिल्ह्यामध्ये काही शाळांच्या पुढे मुलं भांडण करताना त्यांच्या दप्तरमधून, स्कूल बॅगमधून त्यांनी धारदार चाकू काढले होते। तर कदाचित या मुलांना कंडक्ट डिसऑर्डरचा आजार असू शकतो। तर अशी काही लक्षणं जर पालकांना आपल्या मुलामध्ये दिसत असतील तर अशा मुलांचं काउन्सिलिंग जरूर करावं। पण जर तुम्हाला त्यात यश मिळत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांची, सायकियाट्रिस्टची, काउन्सिलरची मदत नक्कीच घ्यायला पाहिजे। म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये हा जो कंडक्ट डिसऑर्डरचा जो हा प्रॉब्लेम आहे हा भविष्यामध्ये त्या मुलाला क्रिमिनल बिहेवियरकडे नेऊ शकतो। म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स निर्माण होऊ शकतात किंवा काही मुलांच्यामध्ये बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा इतर मानसिक आजारांची लक्षणं पण डेव्हलप होऊ शकतात। तर अशा मुलांच्या पालकांनी नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांची पटकन मदत घ्यावी। सायकियाट्रिस्ट, काउन्सिलिंग आणि जरूर पडलं तर मेडिसिननं आपणास मदत करू शकतात। तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी, खास करून लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्याबद्दल चर्चा करण्यासाठी। तोपर्यंत नमस्कार।